पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे असं म्हणणाऱ्याची संख्या जरा जोरदार वाढत आहे मंडळी। पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही याचे अनेक प्रकारचे पुरावे माझ्याकडे आहेत। ज्यांना पुरावे लागत असतील त्यांनी मला भेटा। पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध नाही वारंवार सिद्ध होतंय। तुम्हाला माहिती आहे शंकराचार्य ज्या टायमाला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यावर त्यांनी एक श्लोक लिहिला, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातू मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभुं वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवामृंदकारंद चारुहंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। ज्यांना संस्कृत कळतं का, या श्लोकामध्ये पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे, बुद्ध नाही हे सिद्ध होतंय। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही तर वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आहे। आणि वारकरी संप्रदाय हिंदू धर्मातला एक मतप्रवाह आहे। वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मातला एक पंथ आहे। आणि म्हणून विठ्ठलाला बुद्ध म्हणणाऱ्या लोकांनी सावध राहावं। विठ्ठल हा फक्त वारकऱ्यांचा आहे आणि वारकऱ्यांचा असल्यामुळे त्याला कोणीही कोणत्याही मार्गावर भरकटू देऊ नका ही मनापासून विनंती आहे। आणि पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध नाही, कळकळीची विनंती आहे मायबाप, पंढरपुराच्या विठ्ठलाला विठ्ठलच म्हणा। रामकृष्ण हरी।